नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील. भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे तत्कालीन लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी माळशिरस विधानसभा मतदारसंघात सर्वसामान्य व गोरगरीब जनतेला स्वतःची वैयक्तिक तसेच नेते व कार्यकर्ते यांना सार्वजनिक विकासाची व लोकहिताची कामे करण्याकरता संपर्क व्हावा यासाठी माळशिरस तालुक्यात पहिल्यांदाच जनता दरबाराची संकल्पना तत्कालीन लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी राबवली होती. सर्वसामान्य गोरगरीब जनतेचा आधारवड म्हणून तत्कालीन आमदार राम सातपुते यांच्याकडे सातत्याने शासकीय विश्रामगृह माळशिरस येथील जनता दरबारात जनता कामे घेऊन येत होती. हा जनता दरबार जवळपास 5 ते 6 तास चालत असायचा. यामध्ये अनेकांच्या प्रलंबित कामांना वाचा फोडली होती. कित्येक दिवस आजाराने ग्रासलेल्या लोकांच्या सर्व अवयवांचे ऑपरेशन करून त्यांनी जनतेचे आरोग्य दूत अशी स्वतःची ओळख कार्यातून निर्माण केली होती. विधानसभेच्या निवडणुकीत 3 पिढ्यांचे राजकारण व 30 वर्षांचा राजकीय संघर्ष असे 2 गट एकत्र येऊन सुद्धा विकासाच्या व सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादाने 1,08,000 पेक्षा जास्त मताधिक्य मिळाले होते. निवडणुकीत जय पराजय होत असतो, पराभव झाला म्हणून जनतेचे कार्य थांबवायचे नसते. जनतेचा विकास हाच ध्यास अशा पद्धतीने निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी लोकप्रिय दमदार राम सातपुते यांनी जनतेसाठी सदैव तत्पर असल्याचे सांगितले होते. केंद्रात व राज्यात महायुतीचे सरकार आहे, त्यामुळे कोणतेच काम नडणार नाही. महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर लोकांच्या मनामध्ये आपले सरकार म्हणून भावना निर्माण झाली होती. या सरकारमध्ये महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री नामदार जयकुमार गोरे उर्फ जयाभाऊ यांची सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर माळशिरस तालुक्यातील जनतेच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. माळशिरस तालुक्यात प्रथम आगमन झाल्यानंतर श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याची आठवण झाली होती. माळशिरस तालुक्यामधील विकासात्मक निर्णय माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या विचाराने होणार असल्याने माळशिरस तालुक्यातील जनतेच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी अहोरात्र कार्य करणारे कार्यसम्राट लोकप्रतिनिधी म्हणून लोकप्रिय दमदार राम सातपुते यांच्याकडे पाहिले जाते. अजूनही श्रीराम बंगला या निवासस्थानी जनता दरबार सुरू आहे. मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्त्यांची रीघ लागली आहे. अनेक जण आपल्या व्यक्तिगत व सार्वजनिक प्रश्नांची जागच्या जागी सोडवणूक करून घेत आहेत. गावातल्या लोकांनी 126 मतदान केले. किती पैसे टाकले आपण 2 मिनिटात ऐका, सांगा त्याला. बोला बाबा, काय विषय असेल 2 मिनिटं ऐका. तुमच्या कामाने किती पैसे टाकले? 126 मतदान. किती दिवस झालं तुम्हाला? मी काय सांगितलं मला भेटले तुम्हाला 1.5 महिने झाले सुरू झालं नाही. तुमचं ते पुढे रेशन कार्ड पुढे केमकरला फोन लाव. नाही पण मी पुढे फोन केला मला भेटायलाच नाही आले ना. मुलाखत घ्या साहेब आमची राहून तर असं काय केली आज? थांबा बाबा 2 मिनिटं. पाठवले म्हणलं येते ते का नाही. चिंट्या
केलं ज्ञानदीपने? हा, मग काय झालं पुढं?